मित्रांनो, बरेच जणांनी मला एक आव्हान केलं, एक रिक्वेस्ट केली होती की तुम्ही यूजीसीवर बोला. मित्रांनो, हा जो कायदा आणलाय तो समानतेसाठी कायदा आणला होता, त्याच्यावरती चर्चा करा असा. पण त्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतोय. ती रिक्वेस्ट ह्या संदर्भात आहे की जे काय मी यूट्यूब चॅनल बनवतोय, हा वास्तवावर बोलू काहीतरी आणि सनातनी वास्तव, ह्या दोन्ही चॅनलवरती मला एक गोष्ट निदर्शनात येते की ज्या काय व्ह्यू येत आहेत ते व्ह्यू बऱ्याच अंशी कमी होत जातात, दिसतात आणि कमी होतात. आणि दुसरी गोष्ट, सबस्क्रायबर सुद्धा कमी होत जातात, लाईक सुद्धा कमी होत जातात. आता ह्याच्या मागे काय तांत्रिक कारणं आहेत ते आता यूट्यूबलाच माहिती, जी संस्था यूट्यूब चालवते त्या संस्थेला माहिती. पण मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, एक विनंती करतो की तुम्ही माझे व्हिडिओ शेअर करा, आपल्या आप्तांना पाठवा, आपल्या मित्रपरिवारांना पाठवा. आणि ज्यांना माझे व्हिडिओ दिसत नाही आहेत किंवा सबस्क्रायबर त्यांचा डिलीट होत असेल तर त्यांनी माझ्या त्या चॅनलच्या लिंकवर जाऊन माझे व्हिडिओ पाहावे. कारण बऱ्याच जणांचे फोन येतात, केळुसकर साहेब तुम्ही आता फोन बनवत नाहीत का, किंवा असा पण विषय येतो की तुम्ही हा व्हिडिओ का नाही बनवला, ह्या विषयावरती का चर्चा केली नाही. बऱ्याच वेळा मी त्या गोष्टी बोललेलो आहे. आता कालच मी आपले अजितदादा पवार यांच्या विषयावरती बोललो होतो, काल म्हणजे परवाच्या दिवशी. पण ते व्हिडिओ पोहोचलेत, काही जणांपर्यंत पोहोचलेत, काही जणांनी बघितलेत. आता जी काय संख्या दिसते त्या संख्येनुसार कमीत कमी एक 200-300 व्ह्युअर्स मला तिथे दिसले पाहिजेत. पण आकडा दिसतो 10 ते 15चाच. लक्षात आलं का? लाईक दिसतात 4-5, कमेंट सुद्धा एखाद दुसरी दिसते. असो मित्रांनो, आता हे तांत्रिक काय कारण आहे मला माहिती नाही, तरी सुद्धा मी तुम्हाला आव्हान करतोय, माझा हा व्हिडिओ पाहताना सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार पडसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. सुरुवात करूया मित्रांनो. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी केळुसकर. मित्रांनो, आज जो विषय मी मांडतोय तो आहे यूजीसीवरती. हा जो यूजीसीचा कायदा आणलेला आहे त्याच्या मागे एकच कारण होतं की सगळ्या जी काय विद्यापीठामध्ये ज्या काय गोष्टी घडतात, असमानतेची, एकमेकांवरती टिप्पणी केली जाते, एकमेकांना घालून पाडून बोललं जाते, त्याच्यानंतर जे काय मनावर परिणाम होतात आणि हे मनावर परिणाम झाल्यानंतर तो संदर्भातला जो व्यक्ती असतो, तो विद्यार्थी असतो, तो आत्महत्या करतो किंवा त्याचं नुकसान होते. त्यासाठी हा समानतेचा एक विषय पुढे आणला होता, त्याच्यावरती चर्चा होती. त्याच्यानंतर गदारोळ उठला. हा जो कायदा अंमलात आणला त्याच्यानंतर गदारोळ उठला. मित्रांनो, हा जो कायदा लागू केला गेला त्याचं जे राजपत्र आहे ते वाचल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जो काय गदारोळ उठवला जातोय, याच्यावरती चर्चा केली जाते, तो गदारोळ मुळात नाहीच आहे. आणि महत्त्वाची गोष्ट की नरेंद्र मोदीजी, अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टी असा काय कायदा लागू करतील ज्याच्यामुळे या समाजामध्ये दुही निर्माण होईल, या समाजामध्ये दोफाड होतील, विभाजन होईल, असा साधा सरळ प्रश्न माझ्या मनात पडला. आणि जे काय नरेंद्र मोदीचे चाहते आहेत, नरेंद्र मोदीजीचे समर्थक आहेत, नरेंद्र मोदीजीचे भक्त आहेत, अशा त्या भक्तांनी, समर्थकांनी, चाहत्यांनी सुद्धा आपापले अकलेचे तारे तोडले. त्यांनी सबुरी घेतली नाही, त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. आणखीन महत्त्वाची गोष्ट त्याच्यात, ते बरेचसे वकील, तज्ज्ञ, बुद्धिजीवी त्यांनी सुद्धा आपापले अकली पाजाळल्या. मित्रांनो, हा जो विषय, हे जे काही मुद्दे त्याच्यात दिलेले आहेत, हा जो काही नियम त्याच्यात मांडलेले आहेत, त्याच्यामध्ये काही गोष्टी मोगम आहेत, म्हणजे न सांगता त्या बऱ्याच काहीतरी सांगून जातात. आता हीच गोष्ट मी तुमच्या नजरेसमोर आणतोय. मित्रांनो, त्या पूर्ण पत्रामध्ये असा कुठलाही
पर्टिक्युलर हे नाहीये, उल्लेख नाहीये, पर्टिक्युलर. आणि हा शब्दाचा सुद्धा तिथे उल्लेख आहे, पर्टिक्युलर. लक्षात आलं का? मग पर्टिक्युलर हा जर तिथे कसला उल्लेख नाहीये की बाबा ओबीसी, ST SC, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय, पिछडे, आगडे, कुठलाच त्याच्यात हे नाहीये, त्याचा उल्लेख नाहीये. मग असं असताना हा गदारोळ का? मित्रांनो, जी काय समिती गठीत केली जाणार आहे त्या समितीमध्ये कोण कोण हवे असे पाच त्यांनी पर्याय हे ठेवलेले, मुद्दे ठेवलेले आहेत. ते 5 मुद्दे लक्षात घ्या. त्या मुद्द्यांवरती सुद्धा आपण बोलू. आता त्या 5 मुद्द्यांमध्ये पहिला काय आहे, त्या विद्यापीठाचा जो कोण डीन असेल, मुख्य असेल, तो मुख्य, किंवा ज्या काय विद्यापीठामध्ये वेगवेगळे विभाग असतात त्या विभागाचे त्या मुख्याध्यापक, म्हणजे 2 मुख्याध्यापक, नंतर शिक्षक, नंतर शिक्षकेतर कर्मचारी, म्हणजे शिपाई असो, तिथला वॉचमन असो, किंवा एखादा लेखपाल असो, कोणी असो, म्हणजे शिक्षक सोडून असलेला दुसरा कर्मचारी. आणि विद्यार्थी तो सुद्धा कसा सजाण आहे, त्याचं खरोखरच काहीतरी त्या विद्यापीठामध्ये काहीतरी योगदान आहे, असा तो सजाण विद्यार्थी. असे हे 4 उल्लेख आहेत. आणि त्याच्यात एक उल्लेख आणखीन केलेला आहे, तो म्हणजे ओबीसी, ST SC, आणि त्याबरोबर एखादा दिव्यांग असेल, एखादी महिला असेल, असे काही उल्लेख केलेले आहेत. म्हणजे पर्टिक्युलर जो उल्लेख आहे तो एका 5व्या संदर्भात आहे. लक्षात आलं का? जे काय 5 मुद्दे आहेत त्या 5 मुद्द्यांमध्ये एक संदर्भ आहे, तो ST SC, OBC वगैरे वगैरे वगैरे. मित्रांनो, पण 4 जे मुद्दे आहेत त्या 4 मुद्द्यांमध्ये असा एक पर्टिक्युलरी कोणाला तरी अगदी तीच म्हणजे ती गोष्ट धरून अशी कुठलीच गोष्ट त्याच्यात वक्तव्य नाहीये. म्हणजे याचा अर्थ काय होते, ही मोघम गोष्ट आहे, न बोलता सांगितलेली गोष्ट आहे. जर तो त्या विद्यापीठाचा तो जो डीन असेल, मुख्य असेल, प्रमुख असेल, तो ओपन कॅटेगरीतला सुद्धा असू शकतो. इथे ब्राह्मण, क्षत्रिय असा उल्लेख केलेलाच नाहीये. लक्षात आलं का? ओपन कॅटेगरी आणि ओबीसी आणि शेड्यूल कास्ट असं त्याच्यात आहे. जर ओपन कॅटेगरीमध्ये कोण येतो, ब्राह्मण येतो, तो क्षत्रिय येतो, अमुक येतो, तमुक येतो, असा कुठेही उल्लेख नाहीये. किंवा क्षत्रियामध्ये अमुक येतो, तमुक येतो, असा कुठेही उल्लेख नाही. किंवा ओबीसी मध्ये अमुक येतो, तमुक येतो, ST SC मध्ये अमुक येतो, तमुक येतो, असा जातीचा उल्लेख कुठेही नाहीये. मग जर त्या ओपन कॅटेगरी खुल्या वर्गामध्ये जर तो डीन असेल, तो प्रमुख असेल, तर त्याचा नकार नाही तिथे की तो ओपन कॅटेगरीतला नसावा म्हणून, किंवा ह्या कॅटेगरीतला असावा, असं नाही ना मित्रांनो. दुसरा मुद्दा, शिक्षक किंवा ते मुख्याध्यापक, त्या विभागाचे मुख्याध्यापक, मुख्य, त्याच्यातले 2 जण, त्याच्यामध्ये सुद्धा उल्लेख नाहीये की अमुक ह्याचा कसला ओपन कॅटेगरी, ओबीसी किंवा अमुक आणि तमुक असा कुठलाही उल्लेख नाहीये. शिक्षक, त्या शिक्षकांमध्ये सुद्धा उल्लेख नाहीये, त्या विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा उल्लेख नाहीये. आणखीन एक महत्वाची गोष्ट की त्या शहरातील एखादा नागरिक, त्या नागरिकाबद्दल सुद्धा असा उल्लेख नाही की अमुक जातीचा, अमुक जमातीचा, ओपन की ओबीसी की शेड्यूल कास्ट, असा कुठेही उल्लेख नाही. म्हणजे त्यामध्ये तो शेड्यूल कास्ट सुद्धा असू शकतो, किंवा ओपन मध्ये सुद्धा असू शकतो, किंवा ओबीसीचा असू शकतो. लक्षात आलं का? मग इथे असा मोघम ती चर्चा केली होती. म्हणजे उद्या सकाळी समजा हा प्रश्न निर्माण झाला, कुठल्या तरी विद्यार्थ्याला जातीविषयक किंवा वर्णविषयक जर त्याला बोललं गेलं, त्याची मस्करी केली गेली, चेष्टा केली गेली, किंवा आणखीन काय केलं गेलं, आणि त्यांनी जर उद्या सकाळी आपली जी तक्रार आहे ती नोंदवायला त्या समितीकडे गेलेत,
मग त्या समितीमध्ये कोणी असू शकतो. त्या समितीमध्ये तो ओपन कॅटेगरीतला सुद्धा असू शकतो, ओबीसी मधला पण असू शकतो, शेड्यूल कास्ट मधला सुद्धा असू शकतो. म्हणजे सर्वांना सामायिक करून घेतलेली ती गोष्ट होती. लक्षात आलं का? ही न समजण्यासारखी गोष्ट नव्हती. पण बरेचसे बुद्धिजीवी, बरेचसे वकील काय म्हणतात, स्पष्टरित्या मांडलं नव्हतं. अरे हेच तर मोठं गुपित होतं त्याच्यात, हीच तर मोठी गोष्ट होती. कारण काय आहे तर एकात्मता यावी, युनिटी असावी, यूजीसी युनिटी. मग जर उल्लेख केला असता, प्रत्येक ठिकाणी जर उल्लेख असेल तुम्हाला स्पष्टरित्या, मग त्याच्यात एकात्मता आली कुठे? पण जी काय उल्लेख केलाय ओबीसी, एसटी, एससी, तो फक्त एका मुद्द्यापुरताच आहे. मग त्याच्यामध्ये आणखी उल्लेख आहे की एखाद्या शरीरावरती, एखाद्याच्या चेहऱ्यावरती, एखाद्याच्या रंगरूपावरती, म्हणजे रंगरूपाचा, चेहऱ्याचा, शरीर यष्टीचा असा एखादा खुल्या वर्गातला पण व्यक्ती असू शकतो, विद्यार्थी असू शकतो. तो समजा ब्राह्मण असेल, अरे बामण्या अशी त्याची चेष्टा केली जाते, किंवा अरे शेंडी जानवेवाल्या अशी त्याची चेष्टा केली जाईल. किंवा त्याला अरे काय तलवार घेऊन आलास, काय चाकू घेऊन आलास, म्हणजे क्षत्रिय काय तू पत्रीय आहेस असंही त्याला म्हटलं जाते. किंवा आणखीन काय त्याचा उल्लेख केला जाईल. किंवा रंगरूपाने, काळा, गोरा, हिरवा, निळा, त्याच्या शरीर यष्टेनी, अरे काय ढेरपोट्या वगैरे वगैरे. मग तो कोणीही असू शकतो. सरळ साधी गोष्ट आहे मित्रांनो, न समजण्यासारखं असं काहीच नव्हतं. अगदी स्पष्ट हा विषय होता. असा विषय असताना सुद्धा याच्यावरती गदारोळ उठवण्यात आला, कारण आपापली पोळी भाजण्याचा प्रयत्न केला. आता मी ही गोष्ट समजू शकतो, एखादा राजकीय पक्ष, एखादी राजकीय संघटना याच्यावरती पोळी भाजण्याचा प्रयत्न करते, मी समजू शकतो. किंवा नरेंद्र मोदीजींचे विरोधक, भारतीय जनता पार्टीचे विरोधक असं बोलतील हे मी समजू शकतो. पण इथे भारतीय जनता पार्टीचे, नरेंद्र मोदीजींचे, अमित शहाचे जे समर्थक आहेत, जे त्यांना चाहते आहेत, ज्यांचा त्यांच्यावरती विश्वास आहे, असे सुद्धा आपली अकलेचे तारे तोडायला लागले. आणि त्याच्यात सुद्धा बुद्धिजीवी आणि वकील. लक्षात घ्या, एका वकिलावरती माझा त्याचे जे व्हिडिओ मी पाहतो त्याचा उल्लेख नाही करणार मित्रांनो. का पाहतो? कारण ते मुद्देसूद बोलतात. पण ह्या मुद्द्यावरती बोलताना त्यांनी एक वाक्याचा उच्चार केला, तो म्हणजे स्पष्टरित्या नाही दिलेला आहे, मोगम आहे. म्हणजे बोलण्याचा स्पष्टरित्या नाही, याचा मोगम आहे ना. मग ही गोष्ट समजण्यात का तो मूर्ख समजायला पाहिजे. मग तू कसला वकील? त्या वकिलाला पण कळलं पाहिजे होतं की ही मोगम गोष्ट आहे आणि ह्या मोगम गोष्टीचे किती फायदे होतील. इथे उल्लेख फक्त एसटी, एससी, ओबीसीचा केला, कारण त्यांना समजून घेण्यासाठी. प्रत्येक जाती धर्माचा जर उल्लेख करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला एवढंच विचारलं आणि आम्हाला एवढं नाही विचारलं. म्हणजे उदाहरणार्थ महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव विसरलो मी, ते म्हणजे एक राजकीय भारतीय जनता पार्टीचे एक राजकीय व्यक्ती आहे. त्यांनी ह्या 26 जानेवारीला बाबासाहेबांचा उल्लेख केला नाही त्यांच्या भाषणामध्ये. त्याच्यावरून तिथे अगदी ह्याला काय म्हणतात त्याला, तिथे एक महिला कर्मचारी होती संरक्षणाला, त्या महिला कर्मचाऱ्याने हा मुद्दा उचलला. आता इथे तसा मुद्दा उचलण्याची आवश्यकताच नाही. मग फक्त बाबासाहेबांनीच हे संविधान लिहिलं का? सरळ साधा प्रश्न आहे. संविधान निर्माते फक्त बाबासाहेब आहेत का? बाबासाहेब फक्त अध्यक्ष होते, निर्माते अनेक होते. मग त्या प्रत्येक निर्मात्यांचा तिथे उल्लेख करायचा का? म्हणजे हे काय आहे? गलिच्छ राजकारण. तुला सुरक्षेसाठी तिथे उभं केलेलं आहे, त्या महिलेला तुझं ते काम केलं पाहिजे. तू कधी काँग्रेसच्या गोटात दिसतेस आणि काँग्रेसच्या वतीने बोलतेस, म्हणजे शेवटी तिचं पितळ उघडं पडलंच. पण तिने जो गदारोळ उठवला, त्या गदारोळानंतर महाजन त्या नेत्याचं नाव. मग मला सांगा, हे जे प्रश्न उपस्थित केले जातात, हे प्रश्न एखादा विरोधक, एखादा तो नरेंद्र मोदीचा
हे करणार, द्वेष करणार असेल तर मी समजू शकतो. पण ते समर्थक, त्यांचा भक्त, त्यांचा चाहता जर आपल्या अकलेचे तारे तोडत असेल तर ते हास्यास्पद आहे. मित्रांनो, मी बघत होतो, समजून घेत होतो, म्हणून मला थोडासा उशीर झाला. नक्की काय घडते, नक्की किती जण आपल्या अकलेचे तारे तोडतायत, आपलं कसं काय विश्लेषण करतायत हे मला पाहायचं होतं. आणि ते हास्यास्पद सगळं मी पाहत होतो आणि बघत होतो, त्यामुळे थोडासा उशीर झाला. हेच ते वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. मित्रांनो, थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल, नरेंद्र मोदीजी, अमित शहा किंवा भारतीय जनता पार्टी किंवा त्यांचे इतर नेते हे असं कोणतंही काम करणार नाहीत ज्याच्यामुळे या समाजामधलं वातावरण गढूळ होईल, या समाजामध्ये दोफाड होईल, विभाजन होईल, असं माझं तरी मत आहे. आणि आजपर्यंत जे काय राजकारण त्यांचं बघितलं, त्या राजकारणानुसार मी ठाम आहे की नरेंद्र मोदीजी असं काहीही करणार नाही, असा कोणताही कायदा अंमलात आणणार नाही. जो शेतकी विषयक कायदे आणले होते त्या कायद्याबद्दल सुद्धा असाच गदारोळ उठवण्यात आला आणि शेवटी काय झालं, नंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे काय नुकसान भोगावं लागलं, तेच नुकसान काही अंशी आता सुद्धा ह्या कायद्यामध्ये जर काय फेरबदल झाला किंवा कायदा निरस्त केला तर भोगावे लागणार आहे. सरळ स्पष्ट भाषेत ही गोष्ट मी तुमच्यासमोर मांडली आहे आणि हेच वास्तव आहे. वास्तवावरती बोलू काहीतरी. वास्तवावरती बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, माझे विचार थोडेसे लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय, वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.